ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींचरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा। तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय तर दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे 20 डिसेंबर बुधवारपासनं तर 27 डिसेंबर बुधवारपर्यंत। तर श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारक अति सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरणाने शुद्ध असताना केलेले चालू शकते। शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत। गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। गुरुचरित्राचे नियम, गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मग आपण नियमावलीला सुरुवात करूया। तर गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी। गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। म्हणजे सकाळच्या 3 वाजेपासून तर संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत या कुठल्याही वेळात करू शकतो। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेत पारायण वाचन बंद ठेवावे। म्हणजे सकाळच्या 3 वाजल्यापासून रात्री संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळेत पारायण वाचू शकतात। फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आहे, कारण ती वेळ असते दत्त महाराजांच्या भिक्षेची। तर पुढचा नियम असा आहे की श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परण घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही। उपवास करू नये। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलाचे जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये। म्हणजे सुतक किंवा इडदी पडली तर आपण ते पारायण दुसऱ्यांकडनं करून घ्यावं। कारण असं होतं की जेव्हा आपण गुरुचरित्राला बसतो सुतक इडदी हे आपल्याला माहिती नसतं केव्हा होणार आहे। इडदीचं आपण असं म्हणू शकतो की हो कुणीतरी आमच्या घरात डिलिव्हरी होणार आहे एखाद्या बाईची, तर ठीक आहे तेव्हा आपण बसण्याचं टाळतो। पण आपल्याला काही गोष्टी ह्या म्हणजे सुतक झालं किंवा काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला न सांगता येतात। म्हणजे झालं सुतक तर त्यावेळेला गुरुचरित्र हे अर्धवट न सोडता दुसऱ्यांकडनं ते वाचून घ्यायचं, अर्धवट कधीच सोडू नये। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे आणि वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। बघा जर आपल्या मासिक पाळीची डेट असेल तर अर्थात आपण गुरुचरित्राच्या म्हणजे पारायणाला बसत नाही। परंतु एखाद्या वेळेस असं होतं की 10 दिवस 15 दिवस आपला प्रॉब्लेम लेट असतो आणि कधी खूप लवकर तो प्रॉब्लेम येतो। तर मग अशा वेळेस काय होतं की काय करावं असं पडतं, तर आपल्याला तेव्हाही दुसऱ्याकडनं वाचून घ्यायचं असतं। पण आपण जर घरात बसलेलो असलो तर मग वेळोवेळी आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आणि ते वाचन पूर्ण करून घ्यायचं। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे। जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करतात तेव्हा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला विष्णू सहस्रनामावली ही वाचायची असते झोपण्यापूर्वी। श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत म्हणजे कुठला अध्याय कोणत्या दिवशी वाचायचे तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 आहेत, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 आहेत, तिसऱ्या दिवशी अध्याय नंबर 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53।
तर असे हे अध्याय दिलेले आहेत, त्या दिवशी अध्याय आपल्याला पूर्ण करायचे असतात. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी आणि सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ यांच्यासाठी नैवेद्य मांडावा आणि ग्रंथाचा नैवेद्य एकतर तुम्ही गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करायचं. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर भूमीवर शयन करावे, कॉटवर झोपू नये. जर तुम्ही खाली झोपायचं आहे, कॉटवरती झोपणे टाळायचं. तर गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असद्य आजार झालेल्यांना, जारण मारण, भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. तर असे हे गुरुचरित्र वाचवण्याचे नियम आहेत. तर हे नियमावली पाळून आपल्याला गुरुचरित्र हे वाचायचं असतं. तर बुधवारपासनं सप्ताह सुरू होतो आहे आणि पारायणालाही सुरुवात होते. तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलेली सेवा स्वामींच्या आणि अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.